नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आमची स्टेपअप अकॅडमीची टीम तुमच्यापुढे स्टेपअप वेद नावाचे जुलै 2026 चे मासिक घेऊन येत आहे, ज्यामध्ये जून 2026 या महिन्यांचा पूर्ण घडामोडींचा इत्थंभूत अंतर्भूत केलेला आहे. यामध्ये जर तुम्ही कव्हर पेजवरती बघाल तर नुकतेच विजया मेहता, ज्यांनी मराठी नाट्यभूमीला एक वेगळे वळण, क्रांतिकारी वळण दिले, यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. जर बघाल तर फर्स्ट वर्ल्ड जो योगासना चॅम्पियनशिप आहे ती नुकतीच अहमदाबादमध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान याला 9 जून 2026 रोजी 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. ही घडामोडी काय घेतलेली आहे तर 9 नोव्हेंबर 2025 ला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या वरती एक क्वेश्चन आलेला होता, कारण 2025 मध्ये त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली होती. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये होलसेल प्राइस इंडेक्स, ज्याला आपण WPI म्हणतो, त्याचं बेस इयर हे चेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर नॉर्वे चेसमध्ये फर्स्ट एव्हर इंडियन जो आर प्रज्ञानंदा आहे यांचं काय केलं, यांनी मॅग्नस कार्लसनला हरवून नॉर्वे चेसचं जेतेपद जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स हा 14 जून 2026 रोजी जाहीर झालेला आहे. आपण जर बघितलं तर ग्लोबल पीस इंडेक्स वरती अगेन 9 नोव्हेंबर 2025 रोजी क्वेश्चन विचारलेला होता, बट थोडासा संदिग्ध आर्टिक्युलेशन असल्यामुळे तो क्वेश्चन कॅन्सल केलेला होता. याच्यानंतर जून 2026 मध्ये अजून काही चांगल्या घडामोडी घडल्या, तर एक म्हणजे इंडियाला 100वी जी रामसार साईट आहे ती मिळालेली आहे आणि ती आहे ती उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन अमिस्ताद, इंडियाने व्हेनेझुएलामध्ये जे 2 भूकंप झाले त्यांनी एक ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स किंवा मदत, मानवतावादी मदत करण्यासाठी ऑपरेशन अमिस्ताद हा स्पॅनिश वर्ड आहे, ज्याला आपण मैत्री किंवा दोस्ती म्हणतो, तो भारताने व्हेनेझुएलामध्ये लॉन्च केलेला आहे. त्याच्यानंतर फ्रेंच ओपन मध्ये जे अलेक्झांडर एव्हेरेव आहे यांनी फ्रेंच ओपनचे ग्रँडस्लॅम टायटल हे जिंकलेले आहे आणि हे 1996 नंतर बोरिस बेकर यांच्यानंतर हे पहिले जर्मन खेळाडू ठरलेले आहेत. याच्यासारख्याच एकदम डिटेल आणि सर्वसमावेशक घडामोडींसाठी याच्या मॅगझिन मध्ये काय काय आहे ते बघूया. जर आपण इंडेक्स बघितली तर इंडेक्स अशा पद्धतीनं डिझाईन केलेली आहे की जसे क्रीडा पुरस्कार आणि चर्चेतील व्यक्तिमत्वे, योजना आणि निर्देशांक अहवाल पोर्टल, राजकीय सामाजिक सांस्कृतिक घडामोडी, अर्थशास्त्र आणि पायाभूत सुविधा, याच्यानंतर विज्ञान संरक्षण तंत्रज्ञान, भूगोल पर्यावरण शेतीविषयक जगभ्रमंती, महाराष्ट्र भ्रमण आणि याच्यामधून ज्या काही गोष्टी ब्रीफ इव्हेंट्स आहेत जसे की डेटा, फॅक्ट्स, वन लाइनर, इम्पॉर्टंट इव्हेंट्स, हे महासंकीर्णमध्ये जूनच्या ज्या काही घडामोडी आहेत ते याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. याच्या मॅगझिन मध्ये सराव प्रश्नसंच हे 2 सेट इन्क्लूड केलेले आहेत. एक सराव प्रश्नसंच जो आहे तो 10 क्वेश्चनचा असेल, असे 20 क्वेश्चन्स याच्यामध्ये ऍड केलेले आहेत विथ आन्सर्स, आणि या क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन हे सर्व तुम्हाला या बेसच्या मासिकामध्ये मिळून जातील. आणि जेव्हा सराव प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत तेव्हा सराव प्रश्न इन्क्लूड करताना ते मल्टी लाइनर किंवा मल्टी स्टेटमेंट या फॉर्मॅटमध्ये केलेले आहेत, कारण याच्यामध्ये बरेचसे वन लाइनर क्वेश्चन्स कव्हर होतील याची काळजी घेतलेली आहे. जर आपण सराव प्रश्नसंच बघितले तर या पद्धतीचे फॉर्मॅट आहेत, जसे की फ्रेंच ओपन टायटल जिंकलेलं आहे, मल्टी स्टेटमेंट असे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान याला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर याच्यावरती स्टेटमेंट, त्याच्यानंतर जे ऑपरेशन अमिस्ताद, अशा पद्धतीने हे सराव प्रश्नसंच घेतलेले आहेत, 10 प्रश्नसंच, आणि त्याची एक लास्टला उत्तरे हे ऍड केलेली आहेत. एक्सप्लेनेशन याचं या वेजच्या मॅगझिन मध्येच आहेत. सराव प्रश्नसंच ऍड करण्याचा उद्देश म्हणजे क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात आणि क्वेश्चन सोडवल्यानंतर जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते, जो डेटा रिटेन्शन होतो आणि त्याच्या थ्रू हा व्यवस्थित अभ्यास, हा सायंटिफिक अभ्यास झाला पाहिजे, हा या मागचा आमच्या टीमचा उद्देश आहे. त्याच्यानंतर सराव प्रश्नसंच 2 हा याच्यामध्ये ऍड केलेला आहे. अगेन सराव प्रश्न 2 संच, वेगवेगळ्या टॉपिक्स मल्टी स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये, आणि लास्टला याच्यामध्ये आन्सर्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जून 2026 मध्ये काय काय झालं तर मेन म्हणजे क्रीडा पुरस्कार आपण जसं बघितलं, 22वी आशियाई चॅम्पियनशिप नॉर्वे चेस असेल, त्याच्यानंतर जैनेंद्र के जैन यांना वुल्फ भौतिकशास्त्र, नोबेल नंतरचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फ्रेंच ओपन झालेले आहे. प्रमुख ग्रँडस्लॅम स्पर्धा कोणती, पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप कोणती, याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर इतर प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग रिलेटेड जे
यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या कोणत्या इतर योजना आहेत आणि जिथं एमपीएससी आणि युपीएससी हे सारखे सारखे क्वेश्चन विचारतं ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर युनिकॉर्न इंडेक्स आहे. अष्टलक्ष्मी विकास भारत जो नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी किंवा ईशान्येकडील राज्य यांच्यासाठी जे काही वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स केलेले आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे उत्तराखंड जे आहे ते भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे. अ, याच्यामध्ये उल्हास हा काय प्रोग्राम आहे आणि याच्या अंतर्गत आधीची 5 राज्य कोणती आणि उत्तराखंड जे 6वं झालेलं आहे याच्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. अर्थशास्त्र आणि पायाभूत सुविधामध्ये सगळ्यात मोठी महत्त्वाची घटना घडलेली आहे ती म्हणजे WPIचा जो बेस इयर आहे किंवा आधारभूत वर्षात बदल झालेला आहे. त्याच्याबरोबरच आपण CPI, GDP हे कोण पब्लिश करतं, याचं बेस इयर काय चेंज झालं आणि याच्यासाठी कोणते कोणते पॅनल कन्स्टिट्यूट केलेले होते ते सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्याच्यानंतर सेवा उत्पादन निर्देशांक किंवा इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शन ज्याला आपण ISP म्हणतो. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंगसाठी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे तसंच सेवा उत्पादन निर्देशांक हा नवीन आलेला आहे. तो काय आहे याच्यामध्ये तो इन्क्लूड केलेला आहे. विज्ञान संरक्षणमध्ये बऱ्याच चांगल्या घडामोडी घडलेल्या आहेत. जसं आपण S-400 मिसाईल सिस्टीम म्हणत होतो त्याच्यासारखंच आपण जे मिशन सुदर्शन चक्र अंतर्गत आपण रुद्रम काय जे क्षेपणास्त्र आहे ते विकत केलेलं आहे. आपली हवाई संरक्षण प्रणाली काय आहे, गरुडास्त्र काय आहे. टॉप 500 मध्ये चायनानं USA जो एल कॅपिटान जो महासंगणक होता किंवा सुपर कॉम्प्युटर होता त्याला सरपास करून जो लाईन शाईन किंवा लिंग शेंग हा जो सुपर कॉम्प्युटर आहे त्याने पहिलं स्थान पटकावलेलं आहे. याच्यानंतर भूगोल पर्यावरणमध्ये भारतातील 100वा स्थळ तसेच महाराष्ट्रातील रामसर स्थळे 3 आहेत ती कोणती आहेत. याच्यानंतर मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी जी शाश्वत विकास परिषद आहे किंवा अहवाल आहे याच्यामध्ये काय काय आहे. जगभ्रमंतीमध्ये आपण बघितलं की भारत आणि व्हेनेझुएलामध्ये जो ऑपरेशन आमिस्ताद आहे तर व्हेनेझुएलाचं स्थान काय आहे, कारण युएसएनं ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व अंतर्गत व्हेनेझुएलावरती आक्रमण केलं होतं. त्यामुळे व्हेनेझुएला हा सारखा चर्चेत आहे. मग व्हेनेझुएलामध्ये अँडीज पर्वतरांगा कुठं आहेत, मॅराकाबा सरोवर काय आहे, अँजेल वॉटरफॉल कुठं आहे, तर याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. महाराष्ट्र भ्रमणमध्ये हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचं आरोग्य क्षेत्रावरती होणारे दूरगामी परिणाम काय आहेत ते आपण बघितलेले आहेत. आपण जसं बघितलं की जे कन्क्लूड केलेलं आहे की अतिमहत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी म्हणजे जे महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे डेटा, फॅक्ट्स, वन लाइनर जे सर्व एक्झामसाठी लागणार MPSCच्या लाईक ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल, ते याच्यामध्ये सर्व इन्क्लूड केलेलं आहे. थोडक्यात काय तर जून महिन्याच्या ज्या काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत, जे काही डेटा, फॅक्ट्स, वन लाइनर्स आहेत ते सर्व आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. जर एखादी आपल्याला न्यूज बघायची असेल तर सपोज हा लाईन चेन जगातील सर्वात वेगवान महासंगणक, तर या मॅगझिनमध्ये काय आहे की जसं की आपण ही न्यूज का वाचतोय, काय घटना घडलेली आहे, याच्यामध्ये इमेज, याच्यानंतर इफेक्टिव्ह डेटा रिटेन्शनसाठी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये हा माहिती दिलेली आहे आणि त्याच्या रिलेटेड कोणता क्वेश्चन काय आलेला आहे का आधी, तर तो पूर्ण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. की जसं आयोगाने MPSCने आधी हा क्वेश्चन विचारलेला होता की वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कॉम्प्युटर अप टू दी जून 2018 हा कोणता आहे, तो त्यावेळेला त्यांनी विचारलं. त्यावेळेला जे आन्सर होतं समिट होतं. आता जे आन्सर आहे ते पूर्ण चेंज झालेलं आहे की जसं की चायना फर्स्ट प्लेसला आलेला आहे, अमेरिकेचा एल कॅपिटन हा सेकंडला गेलेला आहे. तर न्यूज काय आहे, त्याचा डेटा काय आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत ते याच्यामध्ये पूर्ण आपण इन्क्लूड केलेलं आहे. आय होप यू वुड बी बेनिफिटिंग फ्रॉम दिस मॅगझिन. हॅव अ गुड डे. थँक यू.